स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत डॉक्टर बर्डे यांचा प्रचार आज उत्साहात पार पडलाय। विविध प्रभागांमध्ये झालेल्या भेटी दरम्यान महिलांनी, शेतकऱ्यांनी आणि युवकांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले। डॉक्टर मनोज कृष्णा बर्डे यांनी जनतेचे आभार मानत सांगितले की आपल्या सर्वांच्या विश्वासाला उतरू, विकासाच्या कामांना गती देऊ आणि गावाचा सर्वांगीण विकास करू, असे ते म्हणाले। कोरोना काळात त्यांनी रुग्णांसाठी 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या। ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे अनेकांना स्वतःच्या प्रयत्नातून उपचाराची सोय करून दिली आहे। कोविड चाचण्या, सल्ला-मसलत आणि औषध उपचारासाठी मोफत व कमी दरातील सेवा राबवल्या। गावामध्ये जनजागृती मोहिमा, संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शन, मास्क, सॅनिटायझर वाटप यासारखी उपक्रम राबविले। जे कुटुंबियांना अन्न किंवा आर्थिक अडचणी आल्या त्यांना मदत, साहित्य पोहोचवण्याचे सामाजिक कार्य केले। त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबियांना आधार मिळाला आणि गावात कोरोना व्यवस्थापन सुकर झाले। स्थानिक नागरिकांनी सांगितले की डॉक्टर बर्डे यांच्या तत्पर सेवा आणि मनपूर्वक दिलेल्या मदतीमुळे आम्ही कठीण काळ सुरक्षितपणे पार करू शकलो। कोरोना काळातील या समर्पित सेवेमुळे आजही डॉक्टर बर्डे यांच्याबद्दल गावकऱ्यांमध्ये आदर आणि विश्वास मोठ्या प्रमाणात दिसून येतो। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर सार्वत्रिक निवडणुका नगर परिषदेच्या चालू झालेल्याच आहेत। तर आपण आलेलो आहोत पिंपळगाव बसवंत येथे। तर नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बर्डे साहेब आपल्या सोबत आहेत। हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य असो, आर्थिक कार्य असो, तसेच रुग्णांची सेवा असो, अशा अनेक सेवा देत आलेले आहेत। तर त्यांच्या पुढील वाटचालीस आणि त्यांचे ध्येय काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, तुम्ही जी माहिती दिली ती तर अतिशय महत्त्वाची आहेच। तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमच्या जीवनामध्ये झालेला एक असा प्रसंग सांगा ज्यामध्ये तुमच्या जीवनाला टर्निंग पॉइंट आलेला असेल। तसं बघितलं तर माझ्या जीवनामध्ये असे बरेचसे प्रसंग आले आहेत की जे माझ्या मनाला भिडले। त्यापैकी जर प्रसंग सांगायचा म्हटला तर एक अतिशय गरीब कुटुंबातून 11 वर्षाचा एक मुलाला त्याच्या शेजारचे लोक घेऊन आले होते, अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये, ज्याला आम्ही डायबिटिक किटोसिडोसिस म्हणतो। पेशंटला डायबिटीस आहे, त्याच्या नातेवाईकांना माहिती नव्हतं, पेशंटला माहिती नव्हतं आणि त्या शेजारच्यांना माहिती नव्हतं। तो अतिशय सिरियस कंडिशनमध्ये घेऊन आला, तर त्याच्या रक्तातील साखरेचं प्रमाण साधारणतः 800 ते 900 मिलीग्रामच्या वरती होतं, जे नॉर्मली 150 मिलीग्रामपेक्षा कमी पाहिजे। आणि अंगातलं पाण्याचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळं तो अतिशय सिरियस कंडिशनमध्ये माझ्याकडं ॲडमिट झाला। आता त्याची जबाबदारी घेणारं तसं कोणी नव्हतं, पण त्याची अवस्था बघून त्याला कुठं पाठवणं योग्य नव्हतं। त्याच्या खिशात पैसे आहे की नाही, कोणी पैसे बिल भरणार याची आम्ही विचार केला नाही आणि आम्ही त्याचं ट्रीटमेंट चालू केली। आणि सांगायला आनंद वाटतोय मला की ती पुढच्या 3 दिवसामध्ये तो पेशंट एकदम खणखणीत चांगला झाला। त्याच्या सर्व नातेवाईकांचं काउन्सिलिंग करून, डायबिटीजची माहिती देऊन, त्याची पुढची ट्रीटमेंटची दिशा ठरवून पेशंट आता 6व्या दिवशी घरी गेला। पुढच्या व्हिजिटला आल्यानंतर जेव्हा मी पेशंटला हसत खेळत विचारलं, बाबा तुला मोठेपणी काय बनायचं आहे, तेव्हा त्यांनी जे वाक्य उद्गारलं की डॉक्टर, मला तुमच्यासारखं डॉक्टर बनायचं आहे। तर ते ऐकून खरोखरच माझ्या मनाला खूप आनंद वाटला की आपण त्या पेशंटच्या जीवनामध्ये बदल करू शकलो म्हणा, किंवा त्याची थिंकिंग बदलू शकलो की अतिशय गरीब सामान्य कुटुंबातला मुलगा म्हणतोय की मला डॉक्टर बनायचं आहे। आणि तो क्षण माझ्यासाठी खरोखरच खूप अभिमानाचा होता। नक्कीच सर, तुम्ही आता नगराध्यक्षासाठी उभे आहात। तर पिंपळगाव बसवंतचा तुम्ही कशा प्रकारे विकास करणार आहात हे आमच्या प्रेक्षकांना सांगा। सामान्य नागरिक म्हणून किंवा पिंपळगावचा मागच्या 18 वर्षाचा नागरिक म्हणून काही गोष्टी मनामध्ये माझ्या आहेत। आणि मला असं वाटतं की माझं एक विजन आहे की पिंपळगावला स्वच्छ, सुंदर आणि सर्व आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असं शहर बनवावं। आणि ती प्रत्येक नागरिकाची अपेक्षा असते। असं म्हणतात की स्वप्न फक्त स्वतःपुरतं असेल तर तो स्वार्थ असतो, पण स्वप्न तुम्ही जर सर्वांसाठी बघत असाल तर तो एक मोठी गोष्ट असते। तर माझं स्वप्न पूर्ण पिंपळगावकरांसाठी हेच आहे की आपलं शहर हे इंदोर शहरासारखं स्वच्छ, सुंदर झालं पाहिजे। मी बऱ्याचदा सांगितलं की इंदोर शहर काही वर्षापूर्वी 140 क्रमांकावरती होतं आणि आज काही वर्षापासून आता परिस्थिती अशी आहे की ते भारतातलं सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर मानलं जातं। आणि माझं विजन एक्झॅक्टली तेच आहे की आपलं शहर हे इंदोरसारखं स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण राहिलं पाहिजे। इथली मेन समस्या आहे चांगलं ड्रेनेज, आणि स्वच्छ सुंदर राहण्यासाठी मेन हेच आहे की कचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे। ते झालं म्हणजे मोकाट जनावरांची व्यवस्था आपोआपच होते। तर जर कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं, ड्रेनेज सिस्टीम जर चांगली सुधारली तर हे शहर नक्की स्वच्छ, सुंदर बनेल। लहान मुलांसाठी पार्क असू द्या, आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे पार्क असू द्या, उद्यान असू द्या, ज्येष्ठांसाठी जॉगिंग ट्रॅक असू द्या, आणि तरुण मुलांसाठी अभ्यासिका असू द्या, ह्या गोष्टी जर झाल्या
तर नक्कीच हे शहर माझ्या मते खूप परिपूर्ण आणि सुंदर होऊ शकतं. नक्कीच सर, तुम्ही अतिशय चांगल्या कल्पना मांडलेल्या आहात. तर हा झाला एक आनंदाचा क्षण. पण एक काळ असा होता की संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशावरती एक महामारी आली होती, जिचे नाव होतं कोरोनासारखी महामारी. तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील डॉक्टर साहेबांनी अनेक कामे केलेली आहेत, अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत. तर त्यांनी कोणते कोणते कार्य केले हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला सांगायला आनंदही वाटतो आणि अभिमानही वाटतो की करोनाच्या काळामध्ये मीच नाही तर माझ्या पिंपळगावातल्या बऱ्याचशा डॉक्टर सहकाऱ्यांनी मिळून आम्ही भरपूर काम केलं आणि निस्वार्थपणे काम केलं, निस्वार्थपणे सेवा दिली. जेव्हा मोदी साहेबांनी लॉकडाऊन डिक्लेअर केलं त्याच्या 3ऱ्या दिवशी आमची करोना ओपीडी आम्ही चालू केली होती. त्यात मी संकल्पना अशी मांडली होती की करोनाचे पेशंट म्हणजे करोनाचे संभाव्य पेशंट जसं ताप, सर्दी, खोकला येणारे पेशंट ही आपण आपल्या ओपीडीत न बघता गावाच्या बाहेर आपण बघायचे. आणि त्याच्यासाठी आम्ही एका शाळेमध्ये कोरोनाची ओपीडी चालू केली होती. त्याच्यात आम्ही ज्यावेळेस लोकांना पीपी किट काय असतं, सोशल डिस्टन्सिंग काय असतं हे माहिती नव्हतं. त्या गोष्टी त्यावेळेस आम्ही अंमलात चालू केलं. म्हणजे कितव्या दिवशी? 3ऱ्या दिवसानंतर. 3ऱ्या दिवसानंतर आम्ही ओपीडीमध्ये काय केलं होतं की 5 डॉक्टर वेगवेगळ्या फॅकल्टीचे एका ठिकाणी बसणार. पेशंट सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून अगदी पार्किंगपासून ते पेशंट बसण्यापर्यंतची व्यवस्था ही सोशल डिस्टन्सिंग करून आम्ही केली होती. आणि 5 डॉक्टर 5 पीपी किट घालणार. कारण त्या काळी पीपी किटची पण मानव होती. लोकांना पीपी किट काय ते माहिती नव्हतं. तर आम्ही 5 डॉक्टर बसणार आणि ते सगळे सर्दी खोकल्याचेच पेशंट, ताप, सर्दी, खोकला जे कोरोनाचे मेन सिम्पटम होते तेच पेशंट बघणार. म्हणजे कोणाच्याही ओपीडीमध्ये ते पेशंट न बघता ते आपण गावाच्या बाहेर बघायचे, जेणेकरून होणारा संसर्ग वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वाढणार नाही. आणि याची कल्पना मला याच्यात अशी सुचली होती की करोनाचा पहिले महामारीचं प्रमाण जास्त वाढलं होतं युरोपमध्ये, इटलीमध्ये. आणि माझे काही सहकारी जे मी ज्या पहिल्या संस्थेमध्ये काम करायचो, मेडिसिन सायन्स फ्रंटियर म्हणून, त्यातले बरेचसे सहकारी हे युनिसेफमध्ये काम करत होते आणि त्यांच्याकडून मला ही कल्पना मिळायची की तिथं काय चाललंय. मग त्या अनुषंगाने आम्ही प्लॅन केलं होतं की आपल्याला पुढं क्वारंटाईन सेंटर लागणार, एक वेगळे हॉस्पिटल लागणार. तर त्या अनुषंगाने आम्ही एका एकलव्य हॉस्टेलची व्यवस्था आम्ही क्वारंटाईन सेंटर म्हणून केली होती. कारण त्या काळामध्ये शाळा, कॉलेज पण बंद होते. त्याच काळात आम्ही नियोजन केलं की आपलं रुरल हॉस्पिटल हे चालू झालं पाहिजे, जेणेकरून जेव्हा पेशंट वाढतील तेव्हा त्या रुरल हॉस्पिटलमध्ये आपल्याला पेशंट ॲडमिट करता येईल. त्यामुळे लोकल प्रशासनाच्या मदतीने आम्ही लोकल आमदारांच्या मदतीने, आमच्या आमदार साहेबांच्या मदतीने आम्ही त्यावेळेस ती आग्रह करून ती भूमिका घेतली होती की आपल्याला हे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करायचे आहे. आणि त्यावेळेस आमचं ते नियोजन बऱ्यापैकी कामाला आलं. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा पेशंट जास्त वाढले तेव्हा आम्ही सगळे डॉक्टर्स, फिजिशियन जिथे पिंपळगाव ते सर्व फिजिशियन, बरेचसे डॉक्टर्स निस्वार्थपणे आम्ही रुरल हॉस्पिटलमध्ये आम्ही फ्री मोफत सेवा दिली. आमची हॉस्पिटल सांभाळून त्या व्यतिरिक्तही आम्ही 5 सेंटर आम्ही चालवायचो. आणि त्या काळामध्ये जेव्हा दुसऱ्या वेव्हमध्ये पेशंट खूप वाढले होते त्यावेळेस त्याचा फायदा आम्हाला खूप झाला. म्हणजे बऱ्याचशा पेशंटची जीव वाचवण्यामध्ये आम्ही मदत करू शकलो, याचा मला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे डॉक्टर साहेब निश्चितच येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होतील. व नाशिक लोकशाही न्यूजला त्यांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर मनोज कृष्णा बर्डे. भाजपा आणि शिवसेना युतीचा मी अधिकृत उमेदवार म्हणून नगराध्यक्ष या पदासाठी निवडणूक लढत आहे. आणि मी मागच्या साधारणतः 18 वर्षापासून पिंपळगावमध्ये प्रॅक्टिस करत आहे. माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे, बर्डे हॉस्पिटल म्हणून. आणि हॉस्पिटलबरोबरच मी बऱ्याचशा सामाजिक कार्यामध्येही अग्रेसर आहे. जसं मी बिरसा मुंडा मेडिकल हब हे नाशकामधलं जे गोरगरीब लोकांसाठी, आदिवासी लोकांसाठी जे रुग्णालय चालू केले त्याच्यामधला एक पण माझा महत्त्वाचा सहभाग आहे. त्या व्यतिरिक्त मी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेतर्फे काश्मीरमध्ये मागच्या 6 वर्षापासून हेल्थ कॅम्प घेतोय अशा भागांमध्ये जिथं हेल्थ फॅसिलिटी ॲक्सेस करणं तिथल्या सामान्य लोकांसाठी डिफिकल्ट आहे. जसं कुपवाडा, उरी, मेंधार, त्यानंतर कारगिल, अशा विभिन्न ठिकाणामध्ये मी मागच्या 6 वर्षापासून आर्मीच्या मदतीने माझ्या टीमसोबत हेल्थ कॅम्प घेतोय अगदी मोफत. त्या व्यतिरिक्त नंदुरबार सारख्या ठिकाणी असू द्या किंवा पेठ सुरगाणासारख्या ठिकाणी असू द्या, अशा आदिवासी बहुल एरियामध्ये मी हेल्थ कॅम्पच्या अनुषंगाने बरंचसं सामाजिक कार्य माझं चालू असतं. नुकतीच आपल्या भारतीय गव्हर्नमेंटने किंवा आपल्या मोदी साहेबांच्या कल्पनेतून जी काही निक्षय योजना आहे, म्हणजे टीबीच्या पेशंटसाठी सरकार 6 महिन्याची ट्रीटमेंट फ्री देतं, टीबीची औषधं फ्री देतं. पण त्याबरोबर बरेचसे असे रुग्ण असतात जे त्या काळामध्ये काम करू शकत नाही. अशा लोकांना पोषक आहार द्यायचं काम मी करतो आहे. आणि साधारणतः 50 रुग्णांची मी जबाबदारी घेतली आहे की त्यांना त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मी पोषक आहार माझ्यातर्फे मोफत देत असतो.
नक्कीच सर, तुम्ही नवीन नवीन कल्पना आणत आहात व तुम्ही चांगले कार्य करत आहात. तर तुम्ही प्रेक्षकांना असे सांगू शकाल की तुमचा एक असा अनुभव ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळाले व तुमच्या लाईफचा तो टर्निंग पॉइंट ठरलेला आहे, असा एक पॉइंट आम्हाला सांगा. असे प्रसंग आहे, पण जो प्रसंग माझ्या मनाला लागला तो म्हणजे एक साधारणतः 11 वर्षाचा मुलगा होता, जो अतिशय सिरियस कंडिशनमध्ये त्याच्या शेजारच्यांनी आणलं होतं. त्याचे आई वडील कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेलेले होते आणि त्याचे शेजारचे नातेवाईक त्याची अवस्था बघून तो एकदम सिरियस. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.